तर महाराष्ट्राच्या मनात काय हे सर्वांना ठाऊक आहे, पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय असा सवाल संदीप देशपांडेंनी केलाय। यावर सुषमा अंधारेंनी देशपांडेंना काय सल्ला दिला ते बघूयात। कसं आहे, महाराष्ट्राच्या मनात खूप गोष्टी आहेत। 2014ला पण महाराष्ट्राच्या मनात एक गोष्ट होती, पण ती घडली नाही। उद्धव ठाकरेंच्या मनात होतं तेच घडलं। 2017ला पण महाराष्ट्राच्या मनात गोष्ट होती, पण ती घडली नाही। जे उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं। 2019ला पण शिवसेना भाजप युती म्हणून लोकांनी मतदान केलं, पण जे महाराष्ट्राच्या मनात होतं ते घडलं नाही। उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं। आता आलं 2025। आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ते महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय का उद्धव ठाकरेंच्या काय मनात आहे तेच घडतंय ते आता येणारा काळ ठरवेल। मला असं वाटतं त्याच्यासाठी वाट बघू। त्यांनी सांगितलं काही संदेश नाही तर थेट बातमी देणार, तर वाट बघा, वाट पाहूया। रीतसर प्रस्ताव जाण्यासाठी किंवा काही अडचण आता असेल तर मला वाटतंय संदीप देशपांडे सारख्या लोकांची अडचण आहे का असं आता खेदाने म्हणावं लागते। त्यामुळे संदीप देशपांडेंनी विनाकारण अपशब्दाची वाटणी ज्याला म्हणतात ती अपशब्दाची वाटणी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नये। पांडेंच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे ते अमित ठाकरे यांच्या स्टेटमेंटला आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टेटमेंटला। मला वाटते दोनही भावांच्या मुलांनी या संबंधाने प्रचंड अनुकूलता दाखवलेली आहे आणि काल अमित ठाकरे यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं की दोघे जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही मध्ये पडायचं काहीच कारण नाहीये आणि महत्त्वाचं फक्त पुढाकार कुणी घ्यावा हा प्रश्न आहे। ते एवढे पत्रकार बसलेले, जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असं ते म्हणाले। एखादा माणूस एवढा कोड्यात का बोलतो मला कधीच कळलं नाही। म्हणजे युती होईल, तुम्ही काळजी करू नका, वाट बघा, आम्ही संदेश नाही तर बातमी देऊ, एवढं बोलले असते तर मोठे। महाराष्ट्राच्या मनात होईल म्हणजे काय काय एवढं त्याच्यात पण कोडं काय, म्हणजे हे कोडं टाकण्याचे जे प्रकार आहेत ना, काय शाळेत आहोत आपण, नुसती कोडी सोडवत बसायची रोज हे बसत आहे। हा पण तो कशाला सस्पेंड नाही त्या गोष्टी। आम्ही सर्वार्थाने पुढाकार दाखवलेला आहे। आमच्याकडून आम्ही आमच्या परीने सगळीकडून मैत्रीचा हात पुढे केलेला आहे। वाईस वर्षा माझी विनंती असेल, आपल्या माध्यमातूनही विनंती असेल की जे तिसऱ्या आणि चौथ्या फळीतले जे लोक आहेत, मग ते आमच्याकडचे असतील किंवा ते त्यांच्याकडचे असतील, यांनी अनावश्यक कमेंट करणं टाळावं। जेव्हा दोन नेते वरिष्ठ पातळीला बोलत आहेत आणि त्यांची काही चर्चा होत आहे, मुळात दोघे एकमेकांचे भाऊ आहेत, दोघांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत,